चला मैत्रिणींनो, आज आपण शिकूया इडली व डोश्यासाठी तांदूळ व डाळ कसे भिजू घालायचे। मी 1 फुलपात्र या प्रमाणात ही उडदाची डाळ घेतलेली आहे व त्याच फुलपात्राने आपल्याला 4 फुलपात्र तांदूळ घ्यायचे आहे। यासाठी मी राशनचा तांदूळ वापरलेला आहे। आपल्याला डाळ व तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, निसून स्वच्छ धुवायचे आहे, 2-3 पाण्याने धुवून घ्यायची। आता त्यात 1 चमचा मी बघू शकता, हे 2 चमचा, ह्या छोट्या चमच्याने 2 चमचा आपण मेथी दाणा त्यात टाकणार आहे। मेथी दाणा टाकल्याने इडलीला छान जाळी येते, इडली डोशाला, त्यामुळे मेथी दाणा अवश्य टाका तुम्ही। आता तांदूळ व डाळ स्वच्छ धुवून घ्या 2-3 पाण्याने। आता मी हे आज आपल्याला जर उद्या सकाळी इडली करायची असेल तर आपण आदल्या दिवशी सकाळीच म्हणजे डाळ व तांदूळ भिजू घालायचं आहे व संध्याकाळी म्हणजे 5-6 वाजेच्या टायमाला आपण ते मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आणि 12 घंटे संध्याकाळी रात्री फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। आपल्याला हे मिक्सरमधून काढताना त्यात आपल्याला थोडं आपण ज्या फुलपात्राने तांदूळ व डाळ घेतली त्याच फुलपात्राने अर्धी वाटी आपल्याला त्यात पोहे घालायचे आहे। पोह्याने इडली व डोसा असा खूप वेळ मऊ राहतो, त्यामुळे त्यात पोहे पण घालायचे आहे तुम्ही व मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं आहे। तुम्ही यात हे पाणी दिसतं ते पण वापरू शकता, पण आपण हे पाणी वापरणार नाही आहे। जर उन्हाळा नसेल तर तुम्ही ते पाणी वापरू शकता। जर जास्त आंबट आपण ते भिजू घालायला पाणी आहे ते तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता, पण आता उन्हाळा आहे त्यामुळे तांदूळ चांगलं भिजतात, तर तुम्ही ते पाणी काढून टाकू शकता। जर उन्हाळा नसेल, पावसाळा व हिवाळा असेल तर तुम्ही ते पाणी वापरून आपली इडलीचं मिश्रण बारीक करू शकता, पण आता सध्या उन्हाळा आहे त्यामुळे मी ते पाणी फेकून देत आहे। जर ते पाणी वापरलं तर इडली थोडीशी आंबटसर लागते, मग आंबट लागू नये म्हणून मी ते डाळीतलं व तांदूळातलं दोन्ही पाणी काढून घेतलं आहे। आपल्याला इडलीसाठी तांदूळ व डाळ मिक्सरमधून काढताना आपल्याला थोडं पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही। जास्त पाणी टाकल्याने मग इडली जास्त फुगत नाही। आपल्याला थोडं या प्रमाणातच पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही। व हे मिश्रण मी आता बारीक करून दोन्ही मिक्स करून बारीक करून झाकून ठेवलेले आहे रात्रभर फर्मेंट होण्यासाठी। आता सकाळी बघू शकता तुम्ही कसं फर्मेंट झालेलं आहे इडलीचं पीठ। मी थोडं मोठं भांडं घ्यायला पाहिजे होतं, ते थोडंसं त्या पातेल्याच्या बाहेर आलं। बघा आपल्या आता इडली डोश्यासाठी कसं आपलं पीठ भिजलेलं आहे। जास्त पाणी नाही घालायचं। बघा आपलं किती छान फर्मेंट झालेलं आहे। आता तुम्हाला इडली डोसा जसं जेवढे करायचे आहेत त्यात सगळ्याच्यात आपल्याला आता मीठ घालायचं नाही। आपल्याला जेवढं करायचं आहे ना तेवढं मिश्रण थोडंसं बाजूला काढून घ्यायचं आहे। बघा मी आता नाही का थोडं मिश्रण बाजूला काढून घेतलेलं आहे व ते इडलीसाठी आता वापरणार आहे। इडलीसाठी वापरताना तर आपण त्यात थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। सगळ्या मिश्रणात मीठ घालायचं नाही, तुम्हाला जेवढं करायचं असेल त्याच्यातच मीठ घाला। मिश्रण जास्त पातळ करायचं नाही। जर तुमचं यापेक्षा जास्त घट्ट झालं असेल तर तुम्ही त्यात थोडं पाणी टाकू शकता। बघा आता मी याच्यासाठी एवढं पाणी टाकलेलं आहे। आपण इडलीच्या भांड्यात पण जास्त पाणी घालायचं नाही। मग आता इडलीच्या आपण ह्या पात्राला तेल लावून त्यात हे टाकायचं आहे। जर तुमच्या इडली पात्राचं झाकणमधून वाफ जात असेल तर तुम्ही त्यावर काहीतरी जड वस्तू ठेवू शकता। बघा आता आपल्या पहिल्या ह्याच्यात आपण इडली लावली होती ती कशी तयार झाली की नाही तुम्ही चाकूने बघू शकता। जर चाकू आरपार गेला तर समजायचं आपली इडली तयार झाली आहे। ती इडलीसाठी पात्र 10 मिनिट लावायचं, 10 मिनिट गॅसवर ठेवायचं आणि मग बंद करून टाकायचं आणि 5 मिनिटांनी आपल्याला ते मिश्रण खाली उतरून मग इडली काढायची आहे। लगेचच्या लगेच गॅस बंद केल्यावर इडली काढून घ्यायची नाही। बघा आपली इडली छान तयार झालेली आहे। आता मी तुम्हाला डोसे करून दाखवणार आहे।
बघा मी परत थोडंसं पीठ घेतलं, त्यात मीठ टाकले. डोश्यासाठी पहिल्या डोश्याला आपण थोडंसं तेल लावायचं आहे, नंतरच्या डोश्यांना तेल लावायची गरज नाही. डोश्याचा पॅन असेल तर पहिल्या डोश्यासाठी फक्त आपण थोडंसं तेल लावणार आहे. त्यानंतर ह्या पॅनला आपण तेल लावायची काही गरज नाही. बघा आता हा आपला पहिला डोसा आहे, तयार होतो का चांगला. आणि गॅस कमी करायचा नाही, गॅस फुल ठेवायचा आहे. जर आपण गॅस कमी केला तर डोसा चांगला बनत नाही. ही एक टीप आहे तुम्हाला. आपण डोसा करताना गॅस फुलच ठेवायचा आहे. आणि सगळीकडून अशी थोडी थोडी वरून वाफ निघायला लागली की मग आपल्याला डोसा पलटायचा आहे. हा आता आपला पहिला डोसा असल्यामुळे ते थोडंसं निघायला प्रॉब्लेम येतो. नंतरचे डोसे फास्ट होतात. नंतर आपल्याला काही तेल वगैरे काही लावायची गरज नाही, मग फास्ट येऊन जातात. बघू शकता आपला डोसाही छान तयार झालेला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला